लहान मुलांना आहे ना नुसती फळं खायला दिले ना तर ते थोडासा कंटाळा करतात. त्यामुळे त्यांना असं काहीतरी वेगळं करून दिलं ना की मग ते आवडीने सगळी फळं खातात आणि असाच आपण एक वेगळा प्रकार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग नक्की हा कुठला प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे आपण एका खोलगट कढईमध्ये साधारणतः 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. तर दूध कुठलंही चालेल, काहीच अडचण नाही. आणि हे दूध आपण चांगलं उकळवून घ्यायचं आहे. तर यातलंच आपण थोडंसं दूध, अगदी 1-2 चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे दूध थंड असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे. दूध तर उकळतच आहे तोपर्यंत इथे आपण जे थंड दूध घेतलेलं होतं त्यामध्ये इथे आपल्याला दाखवल्याप्रमाणे स्ट्रॉबेरी फ्रूट कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि ही पावडर आपण या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. 3 ते 4 चमचे ही पावडर एकदम छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, दूध गरम अजिबात असता कामा नये. दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये ही पावडर आपण मिक्स करायची आहे. आणि आता दूध छान उकळलेलं आहे तर यामध्येच आपण पाऊण कप साखर घालून घ्यायची आहे. तर आता याचं गोड असण्याचं प्रमाण तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. थोडीफार साखर जास्तही करू शकता किंवा कमी गोड लागत असेल तर कमीही करू शकता. तर दूध उकळलेलं आहे आणि यामध्ये आपण ही जी पावडर मिक्स करून घेतलेली होती ती घालूया. आणि ही पावडर घातल्यानंतर लगेच आपण या दुधाला छान असं ढवळत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर या दुधाला आपण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर यामध्ये त्या कस्टर्ड पावडरच्या छोट्या छोट्या गाठी होण्याची शक्यता असते. तर ही काळजी घेणं ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता ही पावडर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता काही वेळातच आपलं दूध एकदम छान असं घट्टसर होऊन तयार होतं. आणि याला आपण कमीत कमी 10 मिनिटे तरी उकळवून घेतलं. त्यानंतर पावडर घातली आणि लगेच 5 मिनिटामध्ये हे खूप छान घट्टसर असं झालेलं आहे. कारण या कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा असतं, त्यामुळे याला लगेच घट्टपणा येतो. तर आता हे मिश्रण अजून जास्त घट्ट होण्यासाठी याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यासाठी इथे मी एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण काढून घ्यायचे. हे ज्यावेळेस रूम टेम्परेचरला येईल त्यावेळेसच आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर यावर झाकण ठेवून आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया. तर आता मी तर तुम्हाला सांगायची विसरलेच, आपण काय प्रकार करणार आहोत. तर आपण इथे फ्रूट कस्टर्ड बनवत आहोत आणि जो काही कस्टर्ड पावडरचा फ्लेवर असेल, तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरला तरीही चालेल. याने सुद्धा ना खूप छान अशी चव आपल्या कस्टर्ड फ्रूट्सला येते. तर आता हे मिश्रण खूप छान घट्टसर आणि थंड झालेलं आहे आणि या थंड मिश्रणामध्ये आपण जे कट करून घेतलेली सर्व फळं आहेत ती घालून घ्यायची आहेत. तर मी इथे आंबा, चिक्कू, डाळिंब आणि सफरचंद एवढी फळं घातलेली आहेत. तुम्हाला जर हवी असतील तर तुम्ही अजून काही फळे यामध्ये घालू शकता, जसं की केळी, द्राक्ष. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जे काही संत्री, मोसंबी असे पाणीदार फळं असतील ते अजिबातही यामध्ये घालू नका. आणि ते कसं आहे ना खूप जास्त आंबटही असतात, त्यामुळे ते फळं यामध्ये अजिबात घालायचे नाही. याने काय होतं, याची चव बिघडण्याची शक्यता असते. तर आता इथे आपली सगळी फळं यामध्ये घालून झालेली आहेत आणि अजून याला आपण 15 ते 20 मिनिटं तरी असंच फ्रीजमध्ये ठेवूया. म्हणजेच फळांचाही खूप छान फ्लेवर यामध्ये उतरेल आणि एकदम चवदार असं हे थंडगार फ्रूट कस्टर्ड आपल्याला खायला आवडेल. तर मस्त थंडगार आणि एकदम यम्मी असं फ्रूट कस्टर्ड बनवून आपलं तयार आहे. तर लहान मुलांना ना हे फ्रूट कस्टर्ड खूप जास्त आवडतं. तर मग कधी ट्राय करून बघताय तुम्ही पण? बनवा, नक्कीच बनवा बरं का. आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर छान झालं असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक तर करून टाका.